नमस्कार. तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपदा का सामना ह्या कार्यावळीचो आनीक एक भाग घेऊन आयला हांव कृतिका. आपदा का सामना ह्या कार्यावळीच्या फाटल्या वाट्यान आमी पळयला की खंयचीय आपत्ती आयली जाल्यार कशें फुडो करप. आयच्या वाट्यान पळयतली की जर आपत्ती आयली जाल्यार म्हत्वाची भुमिका आसता ती हॉस्पिटलाची. तर अशा वेळार हॉस्पिटलाची कितली तयारी आसा आपत्तीचो फुडो करपाक, कार्यक्षमता कितली आसा व ताका कशें प्रोत्साहन दिवूं येता, फुडें ताची कार्यक्षमता कशी वाडोवूं येता हाजेर आज आमी चर्चा करतली. तशेंच जाणून घेतली की भारतांत अशीं हॉस्पिटलां कितली तयार आसात. चलात तर सुरू करुया आयच्या खासा भागाची. वळख करून घेवया आयच्या खासा सोयऱ्यांची. सगळ्यात पयलीं मेळुया कृष्ण वत्स हांकां, जे NDMAचे सदस्य आसा. तुमचे स्वागत सर. तांचे बरोबर आसात प्रदीप खासनोबीस, ते DDG आसात केंद्रीय भलायकी विभागात. तुमचेय स्वागत सर. तशेंच आसात प्रेम कुमारजी, सफदरजंग हॉस्पिटलाचे ॲडिशनल मेडिकल सुप्रिटेंडंट. आमच्या बरोबर ऑनलायन आसात वायस प्रेसिडेंट पब्लीक हेल्थ फावंडेशन ऑफ इंडियाच्यो डॉक्टर लिपिका नंदाजी. लिपिकाजी, तुमचेय स्वागत. तशेंच हांगा आमच्या स्टुडियोत आसात कांय विद्यार्थी. तांच्या मनांतले प्रश्न आमी जाणून घेतली. चलात तर आयच्या विशेष भागाक सुरवात करुया. म्हजो पयलो प्रश्न प्रेम कुमाराक. खंयचीय आपत्ती आयली की पिडीत लोक हॉस्पिटलांत येतात, तेन्ना हॉस्पिटलाच्या प्रशासना मुखार खंयचीं आव्हानां आसात, समस्या आसात? सगळ्यांत पयली समस्या म्हळ्यार आमच्या हॉस्पिटलांनी एमर्जन्सी विभागान पयलींच खूब पेशंट आसतात आनी अचानक पेशंट वाडले की समस्या अदीक बिकट जाता. दुसरें आव्हान म्हळ्यार अदीक स्टाफाची गरज आसता. एमर्जन्सी विभागांत तर स्टाफाची सदांच कमतरता आसता. आनीक अशा वेळार आमी डिझॅस्टर मॅनेजमेंट प्लान चालीक लायता. आतां एमर्जन्सी आंकड्याची खबर येतकूच हॉस्पिटलांतल्या ICUंतल्या कंट्रोल रुमा वरवीं टॅलिफोन एक्सचेंजाक कळोवन सगळ्या विभाग मुखेल्यांक हाची आमी खबर दितात. आनी ह्या कामांत उद्योगाची खूब मदत घेतात. तांचे कडेन आशिल्ल्या दोतोरांची मदत घेतात. तशेंच आमच्या सेंट्रल स्टोर्स हातूंतल्यान वखदांची आमी पुरवणी करतात तांकां. फुडलो प्रश्न कृष्णाजी तुमकां. म्हाका विचारूंक जाय की तशें पळयल्यार हॉस्पिटलाची सुरक्षा हो एक गंभीर मुद्दो. आमी पळयला नैसर्गिक आपत्ती ही हॉस्पिटलाचेर देखून येता. तर अशा परिस्थितीत हॉस्पिटलाची खंयची धोरणां व तयारी आसूंक जाय? 3 प्रकारचे धोके आसतात. पयलो उजो. आमी पळयलां की हालींच्या दिसांनी उजो लागपाच्यो घटना खूब कडेन जातात. दुसरें, नैसर्गिक आपत्तीक लागून हॉस्पिटलाकूय खूब त्रास जातात. पूर येवप जावं सायक्लोन येवप हाका लागून वैद्यकीय सेवेचेर खूब परिणाम जाता. आनी तिसरो धोको म्हळ्यार वीज पुरवण खंडीत जावप, उदकाची पुरवण कमी जावप. अशा अनेक कारणांक लागून वैजकी सेवा विस्कळीत जावं येता. तर अशा ह्या तिनूय समस्यांचेर तोंड दिवपाक प्रत्येक हॉस्पिटला कडेन एक स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर आसप गरजेचें. समस्या जर आयली जाल्यार सगळ्या प्रकारच्या संकश्टांक कशें तोंड दिवप हें पयलीं खबर आसप खूब गरजेचें. प्रत्येक हॉस्पिटलान एमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्रोसिजर तयार करपाक जाय. रुग्णाक कशें साल्वार करप, उपरांत तांकां जर दुसरे कडेन व्हरचें पडलें जाल्यार कशें व्हरप हें सगळें एमर्जन्सी प्रोसिजरांत आसता. फुडलो प्रश्न प्रदीपजीक विचारता. आमी फाटीं पळयलें कोवीड तेंपार हॉस्पिटलांनी खूब मोठी जबाबदारी निभायल्ली. पूण म्हाका जाणून घेवपाक जाय की अशी आपत्ती परत आयली जाल्यार आमची हॉस्पिटलां कितली तयार आसा? आतां हो म्हत्वाचो प्रश्न. आमची तयारी कितली हें पयलीं पळोवंक जाय. भारत सरकारचे वतीन आमी सगळ्या राज्यांक चडांत चड अर्थीक मदत केल्या.
जाका लागून ICU युनिट्स बेड्स हांचो खूब विस्तार जाला. सरकारानूय नवें पॉलिसी धोरण तयार केलां जातून डिझास्टर मॅनेजमेंट कशें करचें हें सुद्दां थारायलां. हॉस्पिटलाच्यो 2 गरजो आसतात, स्ट्रक्चरल आनी नॉन स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल म्हळ्यार जंय हॉस्पिटल बांदलां ताच्या लेआउटाची म्हायती. नॉन स्ट्रक्चरल म्हळ्यार ज्यो ओंटी खांबे बांदल्यात तांची क्वॉलिटी कशी आसा हाचो उल्लेख येता. आनी फंक्शनल गरज म्हळ्यार मॅन पॉवर, इलेक्ट्रिसिटी, उदक आनी बॉडी डिस्पोजल यंत्रणा हांचो आस्पाव येता. आमी जे कोर्सीस तयार केल्यात तातूंत ह्यो सगळ्यो गोश्टी शिकयतात. त्या भायर मानसीक ट्रेनिंग दिवप खूब गरजेचें आसता. आपतकालीन वेळार संकटाक सांपडिल्ले लोक आनी तांकां मदत करपी लोक दोगांयकूय हाची खूबच गरज आसता. ह्यो सगळ्यो गोश्टी सोशियल ट्रेनिंगाचो भाग जावन आसा. हाचे भायर न्युक्लियर डिझास्टर मॅनेजमेंट हेंय आमी शिकयतात. पिडेस्तांक कशें भायर काडप, प्रदुशीत उदक कशें निवळ करप ह्यो सगळ्यो गजाली तातूंत येतात. आतां आमी मेळुया लिपिका नंदा हांकां. नंदाजी, म्हाका जाणून घेवपाक जाय की जर हॉस्पिटलाची कार्यक्षमता वाडोवंक जाय जाल्यार ती कशी वाडोवंक येता? आमी जेन्ना हॉस्पिटलाची कार्यक्षमता म्हणटा तेन्ना फक्त हॉस्पिटलां अशें न्ही, जाल्यार आमकां ताच्या सगळ्या आंगाचो विचार करचो पडटलो. आमचे कडेन कायदे गायडलायन्स सगळे पेपराचेर बऱ्यापैकी आसात. कार्यक्षमता आमी म्हणटा तेन्ना सगळ्यात पयलीं जाय ते स्टाफ प्रिपेर्डनेस आनी स्टाफ कॅपेसिटी. दुसरें, त्या हॉस्पिटलांत स्पेशलायज्ड आनी नॉन स्पेशलायज्ड इक्विपमेंट आसात काय ना, तशेंच फिजिकल स्पेस आसा काय ना आनी घाल्ले नेम पाळटात काय ना. ह्या बरोबरच कमांड आनी कम्युनिकेशन बरोबर आसा काय ना हें तितलेंच गरजेचें. म्हाका जाल्यार दिसता ह्या सगळ्या गायडलायन्सा बरोबर मॉक ड्रील सामकें गरजेचें. ही मॉक ड्रिलां प्रायवेट आनी पब्लीक सेक्टर अशा दोनूय कडेन आसपाक जाय. डिझास्टर कितल्याशाच प्रकारचे आसता. रेल्वे, फायर, अर्थक्वेक अशा समस्यांक वेगवेगळे गायडलायन्स आनी अप्रोच आसप गरजेचें. पूण हांवें पळयलां चडशे फावट मॉक ड्रील जायच ना. बरें, मॉक ड्रील फक्त एकदां अशें न्ही तर हें वर्सभर चालू आसपाक जाय. किमान वर्सांतल्यान 2 फावट तरी जावंक जाय. धन्यवाद. आतां घेवया एक ल्हानसो विसव. उपरांत ह्या विशयाचेर आनी चर्चा करूया. अत्यधिक ठंड जानलेवा हो सकती है. सर्दियों में स्वस्थ रहने की तैयारी करें. शीतलहर के दौरान अखबार, रेडियो, टीवी और मोबाइल पर दी गई चेतावनी से सजग रहें. भोजन, पानी और अन्य आवश्यकताएं संग्रह करके रखें. पशुओं के लिए पर्याप्त चारे का संग्रह करें. ठंड में बाहर जाना कम करें और गर्म स्थान में रहें. शरीर की गर्मी बनाए रखने के लिए सिर, गला, हाथ और पैर ढकें. मुंह ढकने से फेफड़े सुरक्षित रहते हैं. गीले कपड़े जानलेवा हो सकते हैं, तुरंत बदलें. गर्म पेय पीने से शरीर का जल स्तर और गर्मी बनी रहती है. शराब मत पिए. हाइपोथर्मिया के लक्षण हैं बदन ठंडा हो जाना, अतिशय कंपन, स्मृति दोष, भटकाव, असंतुलन, अस्पष्ट बोलना, अत्यधिक नींद और थकावट. फ्रॉस्ट बाइट के लक्षण हैं हाथ पैर की उंगलियां, कान की लोबियां और नाक के नथने फीके पड़ जाना. अगर ये लक्षण हैं, तुरंत 108 या स्थानीय एम्बुलेंस नंबर पर फोन करें या अस्पताल जाएं. सावधान रहें, सुरक्षित रहें. NDMA एवं IIPHG द्वारा जनहित में जारी. समझ गए सब? गुड, वेरी गुड. एक बार फिर करेंगे. भूकंप आते ही खुली जगह में जाओ. ना जा पाए तो पहले झुको, सर को ढको, किसी चीज को मजबूती से पकड़ो या किसी कोने में सर ढककर खड़े हो जाओ. आप भी भूकंप से बचना सीखिए. तैयारी में है समझदारी. आपके हित में तत्पर NDMA. Flood water leaves behind hidden dangers. It is important to remain watchful. Go back home only after official go-ahead.
Get all electrical equipment checked. Check water and sewer lines too. Stay away from slippery flood debris and sharp objects. Watch out for broken electric poles and wires. Use mosquito nets to prevent malaria. Drink boiled or chlorinated water. Don't eat what has been in flood water. Don't let children play in flood water. Help others if you can. Be smart, be prepared. विसवा उपरांत तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आमी चर्चा करतात संकश्टा वेळार आमची हॉस्पिटलां कितली सज्ज आसात. हांगा आमच्या बरोबर कांय MBBS चे विद्यार्थी आसात. तुमकां कितेंय प्रश्न आसा विचारपाक जाय जाल्यार तुमी विचारूं शकतात. म्हजें नांव देवांशी खुराना, MBBS सेकंड इयरचे स्टुडंट. म्हाका विचारपाक जाय ल्हान आनी मोठे प्रश्न हॉस्पिटलां कशी वळखतात आनी ताची तयारी कशी करतात. पळयात, आमी जेन्ना हॉस्पिटलां पळयतात तेन्ना ती कितली पोन्नी, कशी बांदल्या आनी आज तांची स्थिती कितें आसा हें पळयतात. नॉन स्ट्रक्चरल हातूंत आमी फर्निचर जावं मेडिकल इक्विपमेंट्स अशा गजालीची पळोवणी करतात. आमी पळयतात की हाका धोको कितलो आसा. भुकंप जालो जाल्यार कितें जावंक शकता. अशा भुकंपा वेळार इक्विपमेंट्स, बेड्स जावं फर्निचर हांचें कितलें नुकसान जावंक शकता. ह्यो सगळ्यो गजाली आमी एनालिसीस करतात. आनीक मॉक ड्रील जाता तेन्ना मात आमी कितल्यो उणीव आसात हाचो सुद्दां अंदाज घेतात. धन्यवाद सर. फुडलो प्रश्न तुमच्यापैकी कोण विचारता? नमस्कार सर, म्हजें नांव हर्षिता सिंग, सफदरजंग हॉस्पिटलान MBBSच्या दुसऱ्या वर्साचे विद्यार्थी. म्हजो प्रश्न असो की संकश्टा वेळार हॉस्पिटल प्रशासनान कशें वावुरचें. हें पळयात, हॉस्पिटलांत डिझॅस्टर मॅनेजमेंट प्लान आसता. ताका एक्टिवेट करतात आमी. कॅज्युअलिटींत एक चीफ मेडिकल ऑफिसर आनीक नोडल ऑफिसर हेय आसतात, जो आपत्तीच्या वेळार मुखेली वा ECRO जावन वावर करतात. तो सगळ्या सरकारी बिन सरकारी मुखेल्यांक रोखडोच कळयता आनी कामाक लागता. पेशंट वाडले जाल्यार तो हॉस्पिटलाच्या डीनाक कळयता आनी उपरांत डीन हेर हॉस्पिटलांतल्या सगळ्या डीनाक कळयता. प्रेम कुमारान सांगलें तें हॉस्पिटलांतल्या भितरल्या वेवस्थे बद्दल. हॉस्पिटल आनी अग्निशमन दल हांचें एकमेका बरोबर बरे तरेचें कम्युनिकेशन आसप खूब गरजेचें आसता. कारण त्या भायर जिल्ला प्रशासन, शहरी प्रशासनूय ह्या गजालीचेर मदत करूंक शकता. जशें एम्बुलन्स दिवप जावं ट्रान्सपोर्ट दिवप, तांची रावपाची सोय करप, ह्यो सगळ्यो गजाली ते करूंक शकतात. नमस्ते, म्हजें नांव मल्हार सोनावणे, MBBS सेकंड इयर स्टुडंट हांव. म्हजो प्रश्न हो की संकश्टा वेळार लोक कशे तरेन मदत करूंक शकतात. हो खूबच बरो प्रश्न. खंयच्याय डिझास्टराच्यो 5 स्टेजीस आसतात: प्रिव्हेन्शन, मिटिगेशन, प्रिपेर्डनेस, रिस्पॉन्स आनी रिकवरी. ह्या 5य गजालींनी लोकांचें पार्टिसिपेशन आनी कॉन्ट्रिब्युशन खूब गरजेचें. हॉस्पिटल वा सिस्टम एक हाती काम करूं शकना. हांवें उदळ म्हणा तशें ही रावंड द इयर एक्टिविटी आसूंक जाय. आमी आमचें पुरतें बरें काम करतात, पूण जेन्ना कोलॅबोरेटीव काम आसता थंय ब्रेकडावन वा केओस जाता. अशा वेळार एक संस्था वा NGO जर हॉस्पिटल आनी कम्युनिटी हांचे मदीं वावरून काम केलें जाल्यार खूब बरें जाता. लोकां कडेन स्पेशल स्किल्स आनी स्पेशल इक्विपमेंट्स आसता. लोक रिकवरी, प्रॉपर्टी प्रोटेक्शन, शेल्टर अशा जायत्या वाठारांनी काम करूं शकता. अशा कामात एक NGOच बऱ्यापैकी काम करूं शकता. कोविडच्या वेळार आमी लोकांची खूब बरी मदत घेतली.
तशेंच हेर संकश्टां वेळारूय घेतली. एक गजाल खरी की लोकांच्या भागीदारी शिवाय ह्यो गजाली जावप कठीण. म्हाका दिसता की MBBS आनी नर्सिंगच्या अभ्यासक्रमान डिझास्टर मॅनेजमेंट घालूंकूच जाय. तशेंच लोकांकूय बीन ट्रेनिंग दिवप तितलेंच गरजेचें. आतां घेवया ल्हानसो विसव. विसवा उपरांत परत आमी चर्चा करतली हॉस्पिटलाच्या तयारे विशयी. Exposure to extreme cold can cause serious health problems like frostbite, trench foot and hypothermia for people who work or live outdoors. Migrant workers who move from hot to cold places and homeless people are more vulnerable. Cover all exposed body parts and wear warm layers to maintain body heat. Remove layers as required to avoid wetness. Wet clothing can be deadly. Change immediately. Work during the warmest hours of the day and take short breaks in a shielded area. Drink hot beverages to remain hydrated. Avoid alcohol. If you are homeless, go to government night shelters or other free accommodations. In case of emergency, call 108 or local ambulance number or go to the hospital. Stay warm, stay safe. बुजुर्गों का शरीर शीघ्र ठंडा हो जाता है. शरीर का तापमान 35 डिग्री सेंटीग्रेड या कम हो जाने से उनको गंभीर स्वास्थ्य समस्याएं हो सकती हैं. ठंड में बाहर रहने पर या बेहद ठंडे कमरे में रहने से हाइपोथर्मिया हो सकता है. शीतलहर के दौरान एक से ज्यादा गर्म कपड़े पहने. शरीर का तापमान बनाए रखने के लिए सिर, गर्दन, हाथ और पैर पूर्ण रूप से ढके. बारिश या बर्फबारी हो तो वाटरप्रूफ जैकेट पहने. नम या गीले कपड़े तुरंत बदलें. गर्म पेय पीने से शरीर का जल स्तर और गर्मी बने रहते हैं. शराब मत पिएं. यदि आप अकेले रहते हैं तो पड़ोसी, परिवार और दोस्तों के संपर्क में रहें. अगर आप बेघर हैं तो सरकारी रैन बसेरों में जाएं. आपातकालीन स्थिति में 108 या स्थानीय एम्बुलेंस नंबर पर फोन करें या अस्पताल जाएं. सतर्क रहें, सुरक्षित रहें. विसवा उपरांत तुमचे स्वागत. आता हांव वळटा प्रदीपजी कडेन. प्रदीपजी, तुमी आरोग्य मंत्रालयान काम करतात. म्हाका सांगात, हॉस्पिटल प्रिपेर्डनेस संदर्भात मंत्रालयान अशें कितें पावलां उखल्ल्यात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट आनीक मंत्रालयान मेळून काही गायडलायन्स तयार केल्यात. आमचे कडेन नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 आसा. तातूंत आपत्तीचो विशय हाताळ्ळा. NDMAचो आधार घेवन सेफ हॉस्पिटल गायडलायन्सूय तयार केल्यात. ताचे भायर नॅशनल डिझास्टर प्लॅन 2019 तयार आसा, जो आपत्तीच्या वेळार खूबच आमकां उपयोगांत येतात. आमी ट्रेनिंगूय दितात आनी नवे करिक्युलम तयार केल्यात. हो करिक्युलम हॉस्पिटलांतल्या दोतोरांक तशेंच हेर स्टाफांक खूब मदत करता. आमी रेडिओ न्युक्लियर करिक्युलम तयार सुद्दां केला, ज्या मार्फत आमी ट्रेनिंग दितात. आनीक तुमकां सांगपाचें म्हळ्यार ह्यो सगळ्यो गायडलायन्स आमच्या वेबसायटीचेर आसात. तुमच्या सारकेल्या इच्छूक लोकांक त्यो अवेलेबलूय आसात. धन्यवाद सर. फुडलो प्रश्न म्हजो कृष्ण सराक. हॉस्पिटलाच्या सुरक्षे बद्दल आमी उलयली, पूण सामान्य मनशाक आनी कर्मचाऱ्यांक ह्या बद्दल कशें जागरूक करूंक येता? आतां हें पळयात, जशें खास नोबीस हांणी करिक्युलम बद्दल सांगलें, तोच करिक्युलम घेवन आमकां जनजागृती करपाची गरज आसा. आनी ह्यो प्रशिक्षणाच्यो कार्यावळी प्रत्येक राज्यांत आनी शहरांत जावंक जाय. डॉक्टर्स, नर्सीस जावं हेर बाकीचे लोक जे आसात हांकांय त्या कार्यावळींत जोडपाक जाय. आनी तुमकां सांगू, म्हत्वाचें म्हळ्यार ज्यो गायडलायन्स केल्यात ताका पुरायपणान लागू करपाक जाय. लोकांनी सुद्दां ताका पाळो दिवपाक जाय. ट्रेनिंग विशीं आमी पयलीं ट्रेनिंग टू ट्रेनर्स करपाची गरज आसा. प्रायवेट हॉस्पिटल वर गव्हर्मेंट हॉस्पिटल हांणी कसली रणनिती आपणावची? आतां हें पळयात, ल्हान हॉस्पिटलां जावं मोठी हॉस्पिटलां, शहरांतलीं वा ग्रामीण वाठारांतलीं हॉस्पिटलां, प्रत्येका कडेन डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आसूंकूच जाय. आतां डिझास्टर मॅनेजमेंट ही एका दिसाची कार्यावळ सुद्दां न्ही. वर्सभर ताची तयारी आसूंक जाय.
प्रत्येकाचो असो हावेस आसूंक जाय की चडांत चड लोकांक आमी कशें वाटावपाक जाय हें पळोवंक जाय. आनी एक गोश्ट सांगीन म्हाका दिसता ती म्हळ्यार क्वॉलिटी स्टँडर्ड. हो क्वॉलिटी स्टँडर्ड सगळ्यांनी पाळपाक जाय. ह्या क्वॉलिटी स्टँडर्डा वरवीं आमच्या सगळ्या यंत्रणाची तपासणीय जाता. तुमकां सगळ्यांक धन्यवाद. बऱ्यापैकी तुमी चर्चा केली. आज आमी चर्चा केली ती म्हळ्यार आपत्तीच्या वेळार हॉस्पिटलाची तयारी कशी आसची, ताका लागून कितें कितें करपाची तयारी जाय. आज आमी हांगाच थांबुया आनी परत मेळुया फुडल्या वाटान.